फिरवा फिरो नमस्कार मंडळी, स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये। आणि आज आपण लिहिलेलं असं आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळात सालाबादप्रमाणे यंदा पण गौरी गणपतीसाठी गाड्यांचे विशेष आयोजन केलेल्या। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मंडळी वयाची 60 पूर्ण झाल्यानंतर, निवृत्त झाल्यानंतर सुद्धा ही सर्व वरिष्ठ मंडळी आपल्या अनुभवाला अजून तगडं करण्याचे काम करत असतात। विचार करा, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं कम्युनिकेशन एवढंच सुंदर, खूप छान वाटतं। आणि त्याच आनंद असो की मी सुद्धा आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळाचा एक भाग असेल। मंडळी तंतोतंत प्लॅनिंग आणि तंतोतंत नियोजन हे यांच्याकडूनच शिकावं। अगदी बस पूर्ण अरेंजमेंट करण्यापासून ते ठरलेल्या लोकेशनवरून बस निघेपर्यंत त्यांचं जे वेल कोऑर्डिनेशन असतं ते खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आणि खूप इम्पॉर्टंट आहे। खरंच या सर्व वरिष्ठ मंडळींना त्रिवार सलाम, खूप बरा वाटतं। या सगळं बघा कसे करतात काम, खरंच वेल मॅनेजमेंट यांका हॅट्स ऑफ आपल्या सर्व वरिष्ठ मंडळींका। तर मंडळी यावर्षी सुद्धा वर्ष 2024साठी विशेष गाड्यांची आयोजन केलेले आहे आणि 3 गाड्या एक्स्ट्रा सुद्धा केलेल्या असत आणि ते पण अल्पशा दरात। तर व्हिडिओ खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण कॉन्टॅक्ट देते, तुम्ही संपर्क करा। पहिल्याच दिवशी एक बस पूर्ण फुल झालेली आहे आणि आता उद्घाटन सुद्धा झालेलं आहे। तर आता गाड्या केव्हा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गणपती गजानन महाराज इथले हिरादेवी आज ठिकाणी महापुरुष महाराजा आहे। आज आम्ही गाड्यांची गौरी गणपतीची गाडी सोडतो दरवर्षीप्रमाणे। त्या गाड्यांची बुकिंग आज चालू करतो असो। होय महाराज, आता मागाशी तुका सांगणा केला आणि आम्ही आपली बुकिंग चालू केली, प्रतिसाद चांगला मिळालेला असा। तर महाराज ही गाडी व्यवस्थितरित्या भरान, अशीच जसे आजपर्यंत भरान व्यवस्थितरित्या घरापर्यंत पोहोचले पॅसेंजर असे सगळे पोचायचे। आणि कोणाची काही जरी अडीअडचणी, काही जरी काय नड असतात तरी ती दूर हटवून आज जशी आमची सेवा करून घेतलं आमच्याकडून तशी सेवा करून घे। आणि आज तुझ्या गणपतीच्या गणेशोत्सव तुझ्या उत्सवासाठी आज लोक जातली असत, त्यांचा सांभाळ करून घेऊन जा रे महाराजा। तुझ्याकडे भरलेला फळ ठेवलेला असा, त्याच्यावरती रक्तपाली आधारून भरला कर रे महाराजा। तर नमस्कार मंडळी, स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर। आणि सालाबादप्रमाणे यंदा पण मी आज आमच्या मंडळातील सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळ आणि सर्व खारेगाव सर्व वरिष्ठ मंडळी ते आता उपस्थित असत। ही बघा, हा बघा सगळे लाईनीत तर मंडळी गोष्ट कशी आहे, सालाप्रमाणे यंदा पण आपला मंडळ सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळ ठाणे खारेगाव गेल्या 30 वर्षापासून अविरत सेवा चालू असाही, म्हणजे गौरी गणपतीसाठी कोकणात जाऊसाठी। तर पहिल्यांदा 1 गाडी, मग 2 गाडी आणि यावर्षी चक्क 5 गाड्यांचं नियोजन केलेला, तर अति अल्प दरात। तर सगळ्या भाविकांका खूप आनंदाची पर्वणी आहे। तर व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत, कारण धावपळ चालू आहे। फक्त माहितीच कळतात, पहिले 3 गाडी आमचे बुक झालेले असत आणि 2 गाड्या राहिल्या आणि अजूनही कॉन्टॅक्ट येतात, फोन येतात लोकांचे। तर अल्पशा दरात असत, आधार कार्ड डॉक्युमेंट सहित इकडे संपर्क साधायचो। व्हिडिओ खाली त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतात, तर तुम्ही त्वरा करा। आणि धावपळ बघा कशी चालू, अजूनही भाविक येतात, बुकिंग करतात, सगळं चालू आहे। आणि गेल्या वर्षीपेक्षा चांगली सोय, गेल्या वर्षीचे दर त्यापेक्षा अधिक माफक दरात। तर तुम्ही अवश्य भेट घ्या आपल्या मंडळात।
आणि थोड्याच वेळात आपण सगळ्यांशी बोलूया, कारण या सगळ्या गोष्टी मागे नियोजन, प्लॅनिंग आणि त्याच्या मागे ही सर्व मंडळी, कारण यांच्याशिवाय काही होणे शक्य नाही. कारण ह्यो सगळं रथ हे आपले वरिष्ठ मंडळी आपल्या खांद्यावर घेऊन चालतात गेली 30 वर्षे, आणि त्याचाच ह्या फळा. तर आता आपण त्यांच्याकडे जाऊया. चला. दिल्ल्यात बाबा पाणी आलं नसतो. माडाच्या बागेतलो की हे मग नक्की नारळातलं आज तुकडे बाप्पा. वळा ठेवला असतो. तर आता आपण बघूया ह्या काउंटरवर बघा किती गर्दी झालेली आहे. तर आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद तावडे काका तर ते हजर नाही आहेत. तर आपण आपल्या मंडळाचे सचिव श्री वसंत आंगणे काका त्यांच्याशी चर्चा करूया. तर या वर्षीचो ध्यास, या वर्षीचो म्हणजे आपलं टार्गेट होता, तुम्ही या बोर्डवर बघताच, हे बघा आपल्या गाड्यांचे शेड्यूल असतात. खारेगाव ते मालवण बेळणा मार्गे आचरा, खारेगाव ते सावंतवाडी, खारेगाव ते नांदगाव तिटा मार्गे आचरा, खारेगाव ते खेड चिपळूण आणि खाडेगाव ते देवरुख संगमेश्वर मार्गे रत्नागिरी. तर आता आपण विचारूया आंगणे काका, तुमचा या वर्षीच्या नियोजनात एवढी सगळी म्हणजे जे तयारी आहे तर कसं काय सांगा? या वर्षीच्या गणपती उत्सवात आम्ही जे तयारी केली तर आम्ही सर्व एकत्र येऊन, हे सहभाग असतो सगळ्यांचा, त्या सहभागात सगळे एकत्र येऊन जे काम करायचं असतं त्याप्रमाणे आम्ही केलं आहे. तसेच आमचे माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या एकदम अल्प दरातून आम्ही या गाड्या सोडत आहोत. आपल्या ज्या आता यंदा आम्ही 5 गाड्या सोडलेल्या आहेत. त्या 5 तारीखला 5 सप्टेंबर 2024ला इथून सुटतील. आणि असं नियोजन आपलं आहे, ते काय सगळ्यांच्या सहकार्याने नियोजन चालू असतं आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन चालू केलेलं आहे. आणि आज बुकिंग सुरुवात केली. बुकिंगला भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे. टाळ्या. मेन तर आमचे माणसं समोरच बसलेले आहेत. हे काय आमचे जे बुकिंग मास्टर, आरक्षण अधिकारी. आम्ही काय बोलणार आहे? तुम्ही बोला. बदल बोला. आता बुकिंग तुम्ही बोललात ना. आता आपण रामेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे सचिव श्री प्रवीण परब साहेब यांच्याशी संपर्क साधूया. नमस्कार मंडळी. या वर्षी सुद्धा आम्ही हा उपक्रम राबवलाय. दरवर्षी आमच्याकडे 3 गाड्या असतात. यावेळी आम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्ग, आपल्या रत्नागिरी चिपळूण याचा पण भार दिलाय. तर आता त्या गाड्यांचे सुद्धा आम्ही बुकिंग चालू करतोय. आता आम्ही गाड्याला बुकिंग चालू केली नाही तोपर्यंत अर्ध्या गाड्या आमच्या फुल झाल्या आहेत. लोकांची कॉल येणं चालूच आहे. पण असाच प्रतिसाद उदंड लाभो. तुमच्या प्रवाशांचा प्रतिसाद आहे आणि अत्यल्प दरात आणि आमच्या माननीय श्री जितेंद्र आव्हाडजी साहेब यांच्या अनुषंगाने ही सगळी सेवा उपलब्ध करून दिली आहे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने. तर आपण या संधीचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती करतो आणि या संधीचा फायदा उठवा आणि लवकरात लवकर आपली बुकिंग आरक्षण निश्चित करा. धन्यवाद. तर आता सर्वांनी सेवेचा लाभ घ्यायचा आहे. सर्व वरिष्ठ मंडळी बसलेले आहेत. तुम्हाला काय बोलायचं आहे? तर आपले तर रामेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष रावराणे काका यांच्याशी संपर्क काय म्हणताय? दरवर्षीप्रमाणे काही वर्षी आम्ही ही योजनाला चालू केली आहे. गणपतीसाठी खास गाड्या सोडल्या. यावर्षी दरवर्षी आम्ही 2-3च गाड्या सोडत होतो, पण यावर्षी चांगला प्रतिसाद आहे. 5 गाड्या आम्ही सोडत आहोत. तरी सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा ही विनंती. धन्यवाद. तर एकदम ऍक्टिव्ह मेंबर सावंत कसं वाटतं रावराणे काका? हाय, मस्त आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी पण चांगला 5 गाड्या सोडल्या आहेत. चांगलं आहे. फुल जातील असं वाटतंय. होणारच. एवढंच बोलतो. थँक्यू. 5 टिकटी आहेत. 8 टिकटी फुल बुकिंग झाल्या आहेत. कैसून काय
आपला श्रावण खारेगावचे श्रावण. बस पेडणेकरांना कसं वाटतं तुमचं? गौरी गणपती सणासाठी कोकणात आलेल्या सर्व भक्तांना मी प्रथम शुभेच्छा देतो आणि दरवर्षाप्रमाणे हा उपक्रम चांगला राबवण्यात आलेला आहे. चांगल्या लवकरात लवकर सुरू होत आहे आणि मला आनंद वाटतो. सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळ काहीतरी कोकणात जाणाऱ्यांसाठी करत असतो दरवर्षी 30 वर्षापासून. 30 वर्षापासून. धन्यवाद. तसं राजेश सांगणे आपल्या अंगणे गटांचे पुतणे ते असत. गेल्या वर्षी त्यांनी फर्स्ट टाइम पहिल्यांदाच मी यांच्या गाडीने प्रवास केला. पण प्रवास एवढा मस्त वाटला. आपलीच लोक होती गाडीमध्ये. मस्त एकदम छान व्यवस्थित प्रवास. त्यामुळे काही वाटलेलं नाही. थँक्यू व्हेरी मच. आता आपण कदम काकांकडे जाऊया. खोबरा खाल्ले नाही. नमस्कार मंडळी. दरवर्षाप्रमाणे आम्ही त्यांचे आधार कार्ड उद्या येत आहेत. 3 गाड्या सोडायच्या, यावर्षी 5 सोडल्या आणि आता आम्ही 2 सोडण्याचा विचार आहे. तेव्हा सगळ्यांनी भरभरावून प्रतिसाद द्यावा. थँक्यू व्हेरी मच. दळवी साहेबांची उपस्थिती आलेली आहे. फाउंडर मेंबर त्यांचं मनोगत घेऊया. कसं वाटतं सालावतप्रमाणे यंदा पण? थँक्यू. काय बोलू आपल्या म्हणजे सालाप्रमाणे यंदा पण आपण बसेस सोडतो आणि जास्त सोडले यंदा. तर कसं वाटतं तुमका? ह्या आपल्या 30 वर्षापासून चालू आहे. एकदम सुंदर. लोकांचे सोय चांगली होईल आणि आपण आपल्या मंडळाने जो राबवलेला जो पहिल्यापासूनचा जो प्रोग्राम आहे की सर्वसामान्य माणसांना जाता यावं, आनंदाने जाता यावं आणि आपल्या गावी जाता यावं, गावापर्यंत पोहोचवते आपल्याला बस. त्याबद्दल आपल्या संस्थेचे खूप म्हणजे अभिनंदन करावं असं वाटतं. थँक्यू व्हेरी मच. एकदम उत्तम, अतिउत्तम. आमच्यासारख्या रिटायर लोकांना माझी ज्येष्ठ नागरिक यांना गणपतीसाठी घरपोच घरी पोहोचवत आहे. एकदम अल्पशा छोट्याशा शुल्कमध्ये एवढ्या आणि काय बाय. आणि ते गणपतीसाठी जातो आम्ही. त्याच्यामुळे आम्ही तुम्ही मंडळाच्या सर्वांचे आभारी आहोत. आव्हाड साहेबांचे धन्यवाद. सावंत काका तुमचं मनोगत द्या. बोलायला नाही. 30 वर्ष झालेले आहेत आमच्या या उपक्रमाला आणि बरीच आपल्याला साथ मिळते आणि आता तर ताबडतोब बुकिंग झालेले आहेत. असे पुढे 5 गाड्या बुकिंग झालेल्या आहेत. थँक्यू. एकदम अल्पशा दरामध्ये आपली बुकिंग चालू केली आहे. थँक्यू. कुठल्याही योजनेला एकीचे बळ लागतं आणि ह्या एकीचा बळ फक्त आपल्या ह्या दिसता सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ सालावतप्रमाणे यंदा पण अगदी मोठ्या जोमात आणि 5 गाड्यांचा चॅलेंज स्वीकारलेला आणि आपण अगदी अल्पशा दरात. तर खूप छान ही सगळी मंडळी बसलेली आहेत. जुनाचा सोना आणि खणखणीत नाना म्हणतात. सगळे अनुभवी असत. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि आता गाड्यांसाठी बुकिंग कन्फर्म झालेली आहे आणि चालू आहे. तर सगळ्यांनी लवकरात लवकर आपली बुकिंग कन्फर्म करा. व्हिडिओ खाली नंबर दिलेले असतात त्याच्यावर संपर्क करा आणि अल्पशा दरात तुमची सवलतीचा फायदा घ्यावा. बाकीचा काय तो बघता. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली ती सांगा. शेवटपर्यंत बघा आणि लवकरात लवकर तुमचा अभिप्राय द्या. भेटाया पुढच्या व्हिडिओत आणि तिकीट घेऊन जावा. आपली जागा बुक करा. बाय बाय.